एकतर आपण ही माहिती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय। अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस। आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे ते 27/3/2026 ला पाठवलं। त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं। अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस। पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026। आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे। हे साफ खोटे अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे। 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे। आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये। मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026। साहेब 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी। सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3 साडेतीन महिने। हे पण आता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून। अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे।